काय काय झाले ते सांगतो हा. आता हे का हे जे तुमचं हे माकड हाडाचा हे आहे हा. माकड हाडाच्या इथं बाहेर आलेलं हे दिसतंय का इकडं? काय झालं हे? गादी सरकली. मग ही गादी सरकल्यामुळं हे हे जसं नॉर्मल आहे ना, हे असं असं नॉर्मल पाहिजे. पण हे काय झालं, इथं गादी सरकून इथून अशा खाली आपल्या नरू येत असतात, म्हणजे खाली नसा येत असतात. आता या नसांना हे काय करतंय, हे इथनं प्रेशर करते. त्याच्यामुळे ते काय होतं, खाली ब्लड सर्क्युलेशन होत नाही, रक्तप्रवाह होत नाही. मग रक्तप्रवाह न झाल्यामुळं तुमचं काय झालं, एका साईडचा जो पाय आहे तो काय झाला, बारीक झाला. मग ते अजून जास्त बारीक होऊ नये म्हणून मी जे काय सांगितलं ना, त्या एक्सरसाइज करायच्या. बरं, आता तुमचा तेवढा एका ह्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. हा जो आहे तो 5 नंबरचा मणका आहे. हा जो आहे ना, हा जो दिसतोय ना, हा 5 नंबरचा आहे. हा 4 नंबर, हा 3, 2 आणि हा 1. हां, आता हे काय, हे इथं पण हेने हे नस दाबते ते इथं पण. परत इथं पण हे बघा, इथं पण आणि दुसरी गोष्ट, या 2 मणक्यामध्ये जे हे आहेत ना, याला ओस्टिओफाइट्स म्हणतात. ओस्टिओफाइट्स म्हणजे खरबडीत 2 ह्याच्यातले मणक्यातले हे जे असते ना, ते खरबडीत झाले. आणि त्याच्यामुळे ते काय होतंय, त्या नसांवरती जास्त अजून प्रेशर होतं आहे ओस्टिओफाइट्स तयार झाल्यामुळं. मग त्याच्यामुळं रक्तप्रवाह खाली होत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे पेन वगैरे दुखणं जे जास्त आहे ना, ते त्याच्यामुळे होते. आता हे बघा, ह्याच्यात बघा, इथं दिसतंय हे काय केलं आहे, हे पूर्ण असं आतमध्ये दाबले गेले. त्याच्यामुळे इथनं खाली रक्तप्रवाहच होत नाही. हे बघा, इथं पण बघा, दिसते का 5 नंबरच्या मणक्यात हे इथं पण हां. आणि दुसरी गोष्ट, ह्या MRI मध्ये हे बघा, आता हे जे नॉर्मल जे आहे ना, हे असं नॉर्मल असतं. हे जे आहे हे नॉर्मल आहे. ह्याच्यातून दोन्हीतून इकडून अशा ह्या वेन्स जात असतात. आता ह्या 5 नंबरच्या ह्याच्यात बघा, हे इथं दिसते का, जायला त्याच्यात जागाच राहिली नाही अशी. आणि दुसरी गोष्ट, हे इथं हे कॅनल जे आहे ना, हे कॅनलचं स्टेनोसिस पण झाले. त्याच्यामुळं वरून येणारी जी हे आहे का, स्पायनल कॉर्ड, तो इथं दाबला जातोय सगळा हा. त्याच्यामुळं हा एक प्रॉब्लेम होतो. आणि दुसरी गोष्ट शेवटचं, हे जे मी तुम्हाला म्हणलं ना, स्कोलोसिस म्हणजे हे असा मणका वाकला आहे ह्या साईडला, डाव्या साईडला. हां, तर जास्त करून डाव्या साईडला असं झोपायचं नाही, उजव्या साईडला हे करून झोपायचं. हां, म्हणजे ही जे वाकडं झालेलं आहे ना, ते कवर होईल. आणि ते तुम्हाला जे एक्सरसाइज सांगितलं, त्या एक्सरसाइज करायच्या. लोंब काढायचं पण घरी काय असेल ना, लोंब काढायला, हां, ते आपण जे पुलअप्स काढतो ना, त्या तेवढ्या गोष्टी करा, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. हां, चालेल.